आजची पत्रकार परिषद ही जिल्ह्याच्या कृषीविषयक धोरणासंदर्भातली ही पत्रकार परिषद आहे। गेली 2 वर्ष शेतकरी असतील, मग त्याच्यामध्ये भात उत्पादक असेल, नाचणी उत्पादक असेल, आंबा उत्पादक असेल, काजू उत्पादक असेल, या सगळ्यांच्या विविध मागण्या राज्य सरकारच्या स्तरावर होत्या। आणि त्या 2 वर्षामध्ये आमचे जिल्हा कृषी अधिकारी पण आपल्याला सांगतील की 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना आवश्यक तांत्रिक बाबीची पूर्तता करून आवश्यक होती, ती तांत्रिक बाब दुरुस्त करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला आठवत असेल, मागच्या आंब्याच्या काजूमध्ये आपण मला एक प्रश्न विचारला होता की सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी याच्यामध्ये पीक विम्याचा जो हप्ता आहे तो इकडे 8,500 आहे आणि इकडे 13,500 आहे, ही तफावत आपण भरून का काढत नाही? तर शासनानं आता निर्णय घेतलेला आहे की पीक विम्याचा हप्ता जो होता तो जसा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा 8,500 होता तसाच्या तसा रत्नागिरी जिल्ह्याचा देखील करण्याचा निर्णय हा अतिशय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचा घेतलेला आहे। दुसरं आपल्याला माहिती असेल की नुकसान भरपाईची आपली तारीख जी आहे संरक्षण विम्याची, ही 15 मे होती। आणि विशेषतः मला असं वाटतं की आंबा बागायतदारांनी मुंबईच्या मीटिंगमध्ये अशी मागणी केली होती की 15 तारीख ही त्यांना सुटेबल नाही, ती 31 मे पर्यंत त्याची मुदतवाढ करावी। तर विमा संरक्षणाची 15 तारखेपर्यंतची जी मुदत होती ती 31 मे करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं घेतलेला आहे। त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाची नारळ बागायतदार आणि सुपारी बागायतदारांची मागणी होती की फळपीक विम्यामध्ये नारळ आणि सुपारी याचा समावेश करावा। तर तो देखील ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि नारळ आणि सुपारी हे आता पीक विम्यामध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय झालेला आहे। तसेच प्रत्येक गावात आपल्याला आठवतं भरपूर वर्ष चालू आहे की तहसीलदार ऑफिसला यंत्र असल्यामुळे पाऊस कुठं पडला आहे, काय पडला आहे हे कळत नाही। त्याच्यामुळे एक धोरणात्मक निर्णय सरकारनं घेतला की प्रत्येक गावामध्ये पर्जन्यमान मापक यंत्रणा उभी करण्याचा निर्णय हा सरकारनं घेतलेला आहे। त्याच्यामुळे भात पीक असू दे, नाचणी असू दे, फणस असू दे, काजू असू दे, कोकम असू दे, कुठचंही पीक जे आपल्याकडे आहे त्याचा 65 मिलीमीटरच्या, बरोबर ना, 65 मिलीमीटरच्या पावसाच्या नंतर आपण अतिवृष्टी मानतो आणि तो कुठं आपल्याला सापडत नव्हता, ते आता अचूक सापडण्यासाठी ही यंत्रणा आपण सुरू केलेली आहे। कृषी विभागामार्फत अजून एक आपण योजना सुरू केली, ती म्हणजे मागेल त्याला काजू, हे काजूचं झाड, मागेल त्याला काजूचं झाड 2000 हेक्टरवर आपण ही काजूची लागवड आपल्या जिल्ह्यामध्ये करतोय। याच्यामधल्या टेक्निकल बाबी तुम्हाला जिल्हा कृषी अधिकारी नंतर सांगतील की 2000 हेक्टरवर ही लागवड केल्यानंतर आपल्यामध्ये कशा पद्धतीनं आर्थिक क्रांती होणार आहे। आणि या योजनेला देखील प्रचंड उदंड प्रतिसाद आपल्या जिल्ह्यामध्ये मिळतोय। आपण याच्या अगोदर आपण अशी एक योजना राबवली होती की मागेल त्याला खैराचं झाड, आणि त्याला देखील एवढा रिस्पॉन्स मिळाला की त्याची देखील आर्थिक उन्नती त्या शेतकऱ्याची कशी होईल हे तुम्हाला 3 वर्षानंतर कळणार आहे। याच्या पुढे जाऊन मागेल त्याला नारळाचं झाड ही योजना सिंधुरत्न योजनेतनं सबसिडी देऊन आणण्याचा आमचा विचार आहे। ते देखील आम्ही पुढच्या महिन्यामध्ये त्याचा निर्णय घेऊ। आंबा काजू नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जो निर्णय झाला होता तो 98 कोटी रुपये आपल्याकडे जमा झालेले आहेत आणि त्याचं वाटप देखील, बरोबर ना, सुरुवात झालेली आहे। त्याच्यानंतर पीक विम्याचा जो विषय होता ते देखील विम्याच्या संदर्भात 88 कोटी रुपये मंजूर झालेत। 28,000 ते 30,000 शेतकऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे। पीक विम्याची मी तुम्हाला सांगितलं 15 तारखेची आता जी तारीख होती ती आपण 31 तारीख केलेली आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला त्यावेळी मी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं, पण कदाचित आपल्याला असं वाटलं की होणार आहे की नाही। AI च्या धर्तीवर आपण काजू आणि आंबा उत्पादनाशी निगडीत काही निर्णय घ्यायचे ठरवलेले होते आणि त्याच्यामध्ये मला सहकार्य जे मिळालेलं होतं ते माननीय शरद पवार साहेबांचं मिळालं होतं। त्यांची बारामतीची टीम आपल्याकडे आली होती। आता आपण जिल्ह्यामध्ये किती गट करतोय? टोटल 24 क्लस्टर्स तयार करतो। 24 क्लस्टर आपण तयार करतोय। त्या क्लस्टर मागची भूमिका काय की आपल्याकडे
आपत्कालीन परिस्थिती ज्यावेळी निर्माण होते त्यावेळी देखील आपल्या काजूचं आणि आंब्याचं पीक तसंच्या तसं राहिलं पाहिजे, 75% राहिलं पाहिजे, 80% राहिलं पाहिजे. यासाठी जी यंत्रणा आपल्याला तयार करायची आहे ती पण आपण सिंधुरत्नमधनं करतोय. आणि सुरुवातीला ह्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यातली 10 गावं, याच्यामध्ये आपण प्रत्येक क्लस्टरमध्ये 20 शेतकरी निवडत आहोत. टोटल आपण जे 24 क्लस्टर्स निवडले त्याच्यामध्ये आपण 480 शेतकरी निवडणार आहोत. आणि 480 शेतकऱ्यांवर आपण हा पायलट प्रोजेक्ट करतोय की त्यांच्या जमिनीवर आंब्याचं पीक कसं आपण कंटिन्यू 75% 80% आणू शकतो. आणि याच्यामध्ये जर आपण सक्सेस झालो तर आपण हा उपक्रम पूर्ण जिल्ह्यामध्ये राबवतोय. त्याच्यानंतर महिलांसाठी, बचत गटांसाठी आपण एक सिंधुरत्नमधनं योजना आणतोय कृषीची. ते म्हणजे आपल्याकडे काजूची लागवड ही प्रचंड पद्धतीनं होते. आपण काजू काढून घेतो आणि बोंडू टाकून देतो. तर अशा पद्धतीची काही युनिट आपल्याला तयार करता येतील का की जे बोंडूचं सिरप बनवू शकतात. पूर्वी बोंडू असं होतं, आपल्याला कदाचित पूर्वीच्या लोकांना माहिती आहे, बोंडूपासून जसं जांभळापासूनचं आसव तयार केलं जातं तशा पद्धतीचं सरबतासाठीचं सिरप तयार करता येईल का, ह्याच्यावर आपण कोकण कृषी विद्यापीठाला घेऊन रिसर्च करून महिलांना हा उद्योग उभा करण्यासाठी मदत करणार आहोत. आणि आंबा बागायतदारांसाठी अतिशय अजून एक महत्त्वाचा निर्णय आपण घेतोय, ते म्हणजे रायपिंग चेंबरची जी संकल्पना आहे ती रायपिंग चेंबरची संकल्पना 2 लाख आणि 5 लाख अशी आहे. 2 लाखापर्यंत किती टन? सर त्याच्यामध्ये 2 टन आणि 5 टन, सॉरी 2 टन असेल तर त्याची किंमत 2-2.5 लाखापर्यंत आहे आणि 5 टन असेल त्याची 5-1 लाखापर्यंत, 15 लाखापर्यंत आहे. तर याच्यामध्ये जसं आम्ही बलोरेची एक योजना आंबा बागायतदारांसाठी आणली आणि 11 लाखाची गाडी, त्याच्यावर 3 लाख रुपये आम्ही सबसिडी देत होतो, तसं रायपलिंग जी मशीन आहे किंवा चेंबर जो आहे त्याच्यावर देखील 25% 50% कशा पद्धतीनं सिंधुरत्नमधनं सबसिडी देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आणि हा मला असं वाटतं की सिंधुरत्नमधला जो प्रोजेक्ट आपण आणतोय हा आंबा बागायतदारांसाठी गेम चेंजर असू शकतो. अशा पद्धतीनं आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळं आपण रस्त्याची कामं करतो, आपण साखवाची कामं करतो, आपण विमानतळाचं काम केलं, याच्यापेक्षा कृषीवर देखील या जिल्ह्यामध्ये नक्की आपण काय करतोय हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून काल मी कृषी विभागाची आढावा बैठक घेतली आणि माझं त्याच्यामध्ये असं मत आहे की जे निर्णय महाराष्ट्र शासनाला घ्यायला पाहिजे होते, अगदी मग तो 13,500चा 8,500 विम्याचा हप्ता करणं, 15 मेचं 31 मे करणं, रॅपलिंग मशीन चेंबरसाठी पैसे उपलब्ध करून देणं, या सगळ्या गोष्टी आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं करणार आहोत. आणि अजून एक काल माझ्याकडे काही लोकांनी मागणी अशी केली की बॅलन्स शीट आंबा बागायतदारांची, काजू व्यापाऱ्यांची किंवा असं कोणाची व्यापाऱ्यांची तपासून आपल्याला जर मोठ्या गाड्या सबसिडीवर देता आल्या, आयशरसारख्या किंवा तर त्याच्या दृष्टीनं देखील सिंधुरत्नमधनं त्या योजनेचा अध्यक्ष म्हणून मी विचार करणार आहे. आणि याच्यातनं वैयक्तिक लाभाच्या योजना या सिंधुरत्नमध्ये असल्यामुळं अनेक शेतकरी स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात. हां, अजून एक विषय याच्यामध्ये राहिला, पावसाची परिस्थिती आणि आलेलं आपत्कालीन संकट लक्षात घेता भात आणि नाचणी पिकांना जे संरक्षण पाहिजे ते देणं गरजेचं होतं आणि म्हणून ती मुदत देखील 31 जुलैपर्यंत करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे. आता जो पाऊस कमी जास्त होतो त्याचा काय पिकावर परिणाम होणार आहे का? दुबार पेरणीचे संकट जाणवते का दिसतंय का? नाही, मला असं याच्यामध्ये वाटतं की शेतकऱ्यांनी खरोखरच अभ्यास करून ह्यावेळी पेरणी केलेली आहे. काही ठिकाणी पहिली लवकर झाली असेल, परंतु सरकारनं जे आवाहन केलं होतं की पेरणी थोडी उशिरा करा, पाऊस उशिरा आहे, ते मनावर घेऊन वेधशाळेचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे. त्याच्यामुळं मला असं वाटतं की यावेळी व्यवस्थितरित्या जर पाऊस आपल्याकडे पडला तर भात आणि नाचणीचं प्रमाण हे अतिशय चांगल्या पद्धतीचं आपल्याकडे येऊ शकतं. आंबा काजू आपण म्हणाला 98 कोटी नुकसान भरपाई दिली जाणार आहे, असा किती शेतकऱ्यांना लाभ होणार आहे आणि ऍक्च्युअली मागणी किती आहे? 52,000 शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. 98 नाही, मागणीप्रमाणेच 98 कोटी आले ना. वाढ करून देण्याचे प्रयत्न चालले का? नाही, वाढ करण्याच्या संदर्भात मी स्वतः कॅबिनेटमध्ये हा मुद्दा मांडलेला आहे. त्याच्यामध्ये आंबा बागायतदारांवर संकट आल्यानंतर भविष्यामध्ये कशा पद्धतीनं सरकार आपोआप त्यांच्याकडे मदत पोचवेल याच्यावर आपण आता विचार करतोय. म्हणजे कायमस्वरूपी आंबा बागायतदारांवर संकट आलं की हे केलं पाहिजे, नुकसान भरपाई दिली पाहिजे, याच्यापेक्षा अशी एक यंत्रणा महाराष्ट्र शासनाला काजू बोर्डातनं आणि आंबा बोर्डातनं निर्माण करता येईल का की संकट आलं,
इतक्या टक्क्याच्यावर उत्पादन आलं नाही की ॲटोमॅटिक त्या बोर्डातनं त्यांना कशा पद्धतीची मदत होईल. म्हणजे उदाहरणार्थ फक्त पैशाची मदत, मला असं वाटतं की हा विषय माझ्या दृष्टीनं जरी बाजूला असला तरी भविष्यामध्ये असं संकट आलं तर त्यांची जी काही फवारणीची औषधं आहेत त्याच्यावर त्यांना काही सबसिडी देता येईल का, त्यांच्याकडे जी काही हे वापरतात, आयुधं वापरतात, त्याच्यावर काही सबसिडी देता येईल का, अशा पद्धतीनं कधीही जरी संकट आलं तर त्या बोर्डातनं त्यांना मदत होईल अशा पद्धतीची यंत्रणा आपण उभी करणार आहोत. पण हवामानी पर्जन्यमावाचा निकट डोळ्यात ठेवून काय किंवा एवढं पडलं की ॲटोमॅटिक तुम्हाला लागू होईल नुकसान भरपाई किंवा काय. मग ते आहेच ना. 65 मिलीमीटरच्या वर पाऊस पडल्यानंतर आपण अतिवृष्टी गृहीत धरतो आणि त्याच्यानंतर त्यांना नुकसान भरपाई देतो. सर, आता जे तुम्ही सांगितलं ना मगाशी की प्रत्येक गावामध्ये ऑटोमॅटिक वेदर स्टेशन वेदर स्टेशन होणार, तर ही प्रक्रिया किती दिवस चालणार आहे आणि कधीपर्यंत ते किती establish दिवस चालेल? वर्षभरात लागेल. सद्यस्थितीमध्ये हा विषय आयुक्तालयाकडे आम्ही पाठवलेला आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या सर्व ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीमध्ये आपण हे ऑटोमॅटिक वेदर स्टेशन बसवणार आहोत. 740 ग्रामपंचायतींची जागा आपण फायनल करून शासनाला कळवली आहे. शासन स्तरावरती टेंडर प्रक्रिया पूर्ण झाली की पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये सर्व ग्रामपंचायतीमध्ये इन्स्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण म्हणजे पुढच्या सीझनपर्यंत होईल. तर त्याच्यामध्ये तुमचा असं होतं की पर्जन्यमान मापताना मोजताना किंवा ह्या ठिकाणी पाऊस पडला इथे नाही, ह्या लोकांना मिळत नव्हतं, मग त्या ठिकाणच्या प्रत्येक ठिकाणच्या गावाचं तुम्हाला पर्जन्यमाचं प्रमाण कमी किंवा जास्त म्हणजे नुकसान भरपाईला तो पाऊस ठरला. नाही, आता कसं होतंय, आता उदाहरणार्थ रत्नागिरीच्या तहसीलदार ऑफिसवर हे पर्जन्यमान यंत्र आहे, बरोबर आहे. रत्नागिरी शहरामध्ये पाऊस पडला आहे, ते पाऊस पडला नाही, आणि पालीमध्ये पाऊस पडला आहे. पण पालीमध्ये जो पाऊस पडला आहे त्याचं नोंद पर्जन्यमान यंत्रामध्ये रत्नागिरीच्या होत नाही. रत्नागिरीमध्ये असं दिसतं की इथं पाऊसच पडलेला नाही, पण पाऊस 65 मिलीमीटरपेक्षा जास्त हा पालीमध्ये पडलेला असतो. त्याच्यामुळे गावनिहाय पर्जन्य मापक यंत्रणा जर आपण उभी केली तर मोरेसाहेब तुम्ही जो सांगताय तो हा विषय दूर होऊन जाईल. याचा फायदा सर फक्त पावसाळ्यामध्ये होणार आहे की बारामाही फक्त पावसाळ्यापुरता? पूर्णतः जी आपली फळपीक विमा असेल किंवा आपली खरीप हंगामातील जी नाही. पीक विमा योजना आहे, त्या होळीसाठी. आता पाऊस डिसेंबर पर्यंत पडत असतो. एक मिनिट मी सांगतो त्याचं उत्तर. 365 दिवसामध्ये कधीही पाऊस पडला तर त्याचा उपयोग होतो, मोजणाऱ्यांना पाणी पडले कारण त्याचं नावच पर्जन्यमान यंत्र. मापक यंत्र असं आहे. साहेब यावर्षी 1 जुलैला कृषी दिनाचा कार्यक्रम झाला. काही ठिकाणी अक्षरशः 5च शेतकरी कृषी दिनाच्या कार्यक्रमाला होते. राजापूरचे भाजपचे उपसभापती आहेत, त्यांनी असा आरोप केला की एका गावामध्ये कृषी दिनाच्या कार्यक्रमाला फक्त 5च शेतकरी, म्हणजे अशी अवस्था कृषी दिनाच्या कार्यक्रमांची असते. आपण याच्याकडे कसे पाहता? आता 5 अधिक शेतकरी असताना कृषी विभागाचा काय कार्यक्रम झाला त्याची माहिती घेतो ना. ते आता जरी भाजपाचे उपसभापती असले तरी शिवसेनेचे पण सभापती तिथं आहेत, त्यांच्याशी मी चर्चा करेन, काय झालं ते तपास करेन आणि मग बोलेन ना, मी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांशी नक्की बोलेन. मासिक सभेमध्ये त्यांनी उपस्थित केलेला होता की 5च शेतकरी कृषी दिनाच्या कार्यक्रमाला, तालुक्याच्या कृषी दिनाच्या कार्यक्रमाला एवढे शेतकरी कमी का? एवढा शासनाच्या मराठे साहेब, पंचायत समितीच्या स्तरावर जाऊन मी काम करत नाही. पंचायत समितीच्या मासिक सभेचा ठराव काय झाला, मासिक सभेमध्ये कोणी कोणाची बदली केली, कोणी कोणावर आरोप केले, याच्यामध्ये मी जर चर्चा करायला लागलो तर मला 365 दिवस रत्नागिरीमध्ये येऊन राहावं लागेल. त्याच्यामुळे मी अभिजित गुरुवांशी चर्चा करेन आणि काय तो निर्णय घेईल. सर, ग्रामपंचायत हे यंत्र बसणार, जसं की फॉर एक्झाम्पल काही ग्रामपंचायती असतात त्याच्यामध्ये 4-5 गावं असतात, तर त्या गावांचा पण विचार करावा की फक्त ग्रामपंचायत निहाय असतात? ग्रामपंचायत आधी पहिली गोष्ट काय करू आपण, थोडं त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल आपण का राहिलं पाहिजे, कारण आता काहीच नाही आहे. तर पहिलं ग्रामपंचायतीमध्ये येऊ दे, ग्रामपंचायतीमध्ये आलं की मग उद्यमनगर, मग अजून कुठे, असं मग असं होतं. साहेब, दिशा समितीमध्ये भूमिगत वीज वाहिन्या आणि पाणी पुरवठा योजनेच्या प्रचंड चर्चा झाली. तटकरे साहेबांनी नाराजी व्यक्त केली. त्या प्रचंड चर्चावर निष्पन्न काय झालं? नाराजी व्यक्त केली की कामं समाधानकारक नाहीत, भूमिगत कामांचा बोजा उडालाय, नळ पाणी पुरवठा योजनांचं असं प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हणाले. आणि प्लस त्याला जोडून म्हणाले मी सुचवली कामही होत नाही डीपीडीसी मधून, त्यावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 3 विषय आहेत. जिल्हा परिषद मधून दिलेला निधी, जिल्हा परिषद मध्ये जी कामं त्यांनी दिलेत ना तिथे 3 होत नाही. 3 विषय त्यांनी नाराजी व्यक्त केली. ते नाही, अर्थ तुम्ही वेगळा लावलाय. मोरे साहेबांनी तुम्हाला करेक्ट केलं ते आहे का, आम्ही पैसे दिलेले आहेत, जिल्हा परिषदेकडनं कामं होत नाहीत असं त्यांचं म्हणणं. पण दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आता
तुम्ही कुठचा विषय पहिला? पाणी पुरवठा. पाणी पुरवठा आणि भूमिगत वीज. एक मिनिट 2 मिनिटं सांग. पाणी पुरवठा ही योजना जी आहे ही केंद्र शासन आणि राज्य शासन अशी कॉमन योजना आहे जलजीवन मिशनची. जलजीवन मिशनमध्ये केंद्र शासनाने जर आम्हाला मुबलक पैसे दिले जलजीवन मिशनचे तर कामं थांबण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्याच्यामुळं माननीय सुनील तटकरे साहेब आणि माननीय नारायण राणे साहेब हे आमचे दोन्ही खासदार हे पैसे आणण्यासाठी सक्षम आहेत. तर त्यांनी पुढाकार घ्यावा, तिथल्या केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करावी. आमचे जे शिवसेनेचे नेते आहेत गुलाबराव पाटील साहेब त्यांना तिथं बोलवावं आणि मार्ग काढून द्यावा. तुम्ही चेंडू त्यांच्याच कोट्यात टाकलं. चेंडू कसला? आपण पण माहिती घेतली पाहिजे. जलजीवन मिशन ही योजना केंद्र शासनाच्या निधीवर आधारित असलेली योजना आहे. त्यामुळे केंद्र शासनाचा पैसा जोपर्यंत जलजीवन मिशनकडे येत नाही आणि त्याच्यासाठी अजून पुढे जाऊन सांगतो, कदाचित मला माहीत होतं की नव्हतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी आणि सुनेत्रा वहिनींनी देखील या संदर्भामध्ये दिल्लीला मिटिंग घेतली आणि दिल्लीला मिटिंग घेऊन हा जलजीवन मिशनचा पैसा महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी बैठक झाली. मुख्यमंत्र्यांनी त्याच्यामध्ये वारंवार बैठका घेतल्या, माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी त्याच्यामध्ये वारंवार बैठका घेतल्या. त्याच्यामुळे ही योजना जी आहे ही योजना केंद्र शासनाशी निगडीत असल्यामुळं केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणं आवश्यक आहे आणि तो आम्ही सगळे सांघिकपणे करू. महावितरणावर चर्चा होते, आता गावोगावी लोक मोर्चा काढतात. नेमकं काय चाललंय महावितरणच्या बाबतीत? तर प्रचंड नाराजी लोकांमध्ये. काल एक साखर कासवडे केवढा मोर्चा निघाला. इलेक्ट्रिक मीटर जे आहे ना ते बसवायला खूप जबरदस्ती करतात. स्मार्ट मीटर हे त्याच्याशिवाय पर्यायच नाही. ते म्हणतात तुम्हाला तेच घ्यावं लागेल. पहिली गोष्ट, स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये एक प्रचंड मोठा गैरसमज काहीतरी निर्माण झालेला आहे. बरोबर आहे. स्मार्ट मीटर लावल्यानंतर जर बिल जास्त येतं असं जर कोणाला वाटत असेल तर त्याच्या तिथंच काही अन्य मीटर देखील आणून बसवले जातात. ते कंपॅरिझन केलं जातं आणि मगच बिल सुरू केलं जातं. ही गोष्ट काही लोकांपर्यंत पोचवली जात नाही. परंतु स्मार्ट मीटरच्या बाबतीमध्ये खरोखरच जर जास्त बिल येत असेल तर त्याची देखील पुढच्या दौऱ्यामध्ये मी बैठक घेईन, महावितरणच्या लोकांशी चर्चा करेन आणि त्याच्यातून मार्ग काढेन. सर, पीएम किसान योजना जे आहे त्याच्यात केवायसी न झाल्यामुळे 2,500 शेतकऱ्यांचा जो निधी आहे तो अडकून पडलेला आहे. ते काल मला जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं, पण पुढच्या 8 दिवसामध्ये ते केवायसी पूर्ण होईल अशी पण त्यांची माहिती आहे. ई-केवायसी प्रक्रिया बरोबर चालू ना? आहे. ई-केवायसीची आपली प्रक्रिया चालू आहे. यामध्ये आम्ही वेळोवेळी कॅम्प घेऊन हे लाभार्थी लवकरात लवकर क्लिअर होतील आणि त्यांचे मागचे थकीत हप्ते देखील त्यांना पुढच्या हप्त्यामध्ये मिळतील यासाठी यंत्रणा आपले काम करतात. तर जलजीवन मिशनमध्ये एकंदरीत अजूनही ते परिस्थिती रुळावर नाही आहे. जिल्हा परिषदच्या त्या कार्यकारी अभियंत्यांना ही पूर्ण परिस्थिती व्यवस्थित योजना पूर्ण झाल्यावर सोडावं असं स्थायी समिती म्हणून ठराव झालं आणि जिल्हा परिषद जनरल बॉडी काय सोडावं? कार्यकारी अभियंता पाटील त्यांच्या कार्यकाळामध्ये कामं झाली ती पूर्णत्वाला गेल्यानंतर त्यांना सोडावं जिल्ह्याच्या बाहेर असं असं. त्या संदर्भात भैया सामंतांनी पण नाराजी व्यक्त केली होती. पण असं असताना सुद्धा 2 ठराव झाले स्टँडिंगमध्ये जनरल बॉडी, तरी शिव मॅडमनी त्याच्या बदलीच्या आधी जाऊन त्यांना त्यांच्या बदली जिल्ह्याच्या बाहेर त्यांना सोडलं. नाही, मला माहिती करू. साहेब, काल तटकरे साहेबांनी कृषी विभागावर नाराजी व्यक्त केली. फळपीक विम्याच्या बाबतीमध्ये दिशा समितीमध्ये अधिकाऱ्यांनी व्यवस्थित माहिती देता आली नाही म्हणून त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सुद्धा तीव्र नाराजी व्यक्त केली. तर आपण कसं पाहतो? नाही, मला असं वाटत नाही, कारण सुनील तटकरे साहेब गेले कित्येक वर्ष आम्हाला देखील सिनियर राज्यकर्ते म्हणून राजकारणी म्हणून काम करत आहेत. त्याच्यामुळे दिशा समितीमध्ये काय निर्णय घ्यायचा आणि पत्रकार परिषदेमध्ये काय बोलायचं हे मला असं वाटतं की 100% तटकरे साहेबांना माझ्यापेक्षा जास्त माहिती असल्यामुळं दिशा समितीमध्ये आत झालेला अधिकाऱ्यांबरोबरचा विषय ते जाहीर पत्रकार परिषदेमध्ये सांगतील असं मला वाटत नाही. निमंत्रण भास्कर जाधव नव्हतं असं त्यांनी तक्रार केली. त्यामुळे दिशा समितीची बैठक गाजली आणि त्यानंतर त्याला मिळालेली लिंक सुद्धा वेळेत मिळाली असा त्यांचा आरोप होता. आता दिशा समितीची मिटिंग पालकमंत्री म्हणून काही मी लावत नाही. दिशा समितीचे जे अध्यक्ष असतात त्याची मिटिंग लावतात, त्याची निमंत्रणं जिल्हा कार्यालयातून देतात. परंतु दिशा समितीचा सगळ्यात महत्त्वाचा गाभा काय आहे तर दिशा समिती म्हणजे जिल्ह्यामध्ये असलेल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जेवढ्या स्कीम आहेत त्याचा आढावा घेऊन त्याच्यामध्ये जर काही पूर्तता करायची असेल तर ती दिल्लीमधनं करून घ्यावी, हा त्याचा खऱ्या अर्थानं कॉन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदेमधनं DPCची कामं मंजूर होत नाहीत, आमदार निधी हे त्या दिशा समितीला अपेक्षित आहे असं मला वाटत नाही. म्हणून मी म्हटलं की तटकरे साहेब हे आम्हाला देखील सिनियर आहेत. त्याच्यामुळे तुम्ही जे तुमचा पण ड्यू रिस्पेक्ट
पण ते दिशा समितीला कृषी विभागानं तिथं काय केलं हे पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगतील असं मला वाटतं. भास्कर नाराज होते कारण त्याला वेळ निमंत्रण पण मिळत नाही. हे प्रत्येक लोकप्रतिनिधीला अशा कार्यक्रमाचं निमंत्रण मिळालंच पाहिजे, वेळेवर मिळालं पाहिजे, हीच भूमिका प्रत्येक लोकप्रतिनिधीची असते. आणि त्याच्यामध्ये भास्करराव जाधवांना जर उशिरा मिळालं असेल तर मी देखील पालकमंत्री म्हणून त्याच्यात लक्ष घालीन ना, तो अधिकार मला देखील आहे. सर, कोकणातील महायुतीतले दोन महत्त्वाचे नेते सुनील तटकरे आणि रामदासभाई कदम यांच्यात सध्या आरोप प्रत्यारोप आणि टीका टिप्पणी चालू आहे. त्याची म्हणजे काल सुद्धा त्यांनी टीका केली होती रामदासभाईंनी, त्याला प्रत्युत्तर देखील तटकरे साहेबांनी दिली. शिंदे साहेबांकडे याबाबत मी त्यांना सांगणार आहे असं देखील तटकरे त्यांच्या बाईटमध्ये म्हणालेले आहे. तुम्ही मला प्रश्न विचारताना काय विचारलं की कोकणातले दोन नेते, बरोबर आहे, ते नेते असल्यामुळं ते त्यांच्या वक्तव्यावर मला काहीच बोलायचं नाही. मी एक साधा सर्वसामान्य शिवसैनिक आहे एकनाथ शिंदे साहेबांचा, एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आहेत, एक शिवसेनेचे नेते आहेत. त्याच्यामुळं महायुतीमध्ये कुठेही संभ्रम निर्माण होणार नाही असं नेत्यांनी करावं एवढीच माझी विनंती आहे. त्याच्यामुळं आता कोण काय बोललं आहे आणि माझी मराठी भाषेचा जरी मंत्री असलो तरी मला ते समजत नाहीत. त्याच्यामुळं तसं दोन सिनियर नेत्यांनी एकमेकांवर आरोप करायचे कितपत योग्य वाटतं सध्याच्या युगामध्ये? दोन्ही सिनियर आहेत, याचं उत्तर दिलं तर आपण पण एक नेते असं आपण त्यांना बोलू शकता की नाही? मी परत एकदा सांगतो, मी कोकणाच्या नेत्याच्या कॉम्पिटिशनमध्ये पण नाही. ज्यांना कोणाला कोकणचं नेते व्हायचं आहे, अजून कोणाला महाराष्ट्राचं नेते व्हायचं आहे, त्यांना अगदी लक्ष लाभ होऊ दे. मी एकनाथ शिंदे साहेबांचा एक सर्वसामान्य शिवसैनिक मंत्री म्हणून काम करतोय. मला या वादामध्ये पडायचं नाही. दोन्ही नेते आहेत, समजदार आहेत, आमच्यापेक्षा मोठी कारकीर्द त्यांची राजकारणात झालेली आहे. त्याच्यामुळं महायुतीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना अपेक्षित असलेलं ते करतील एवढी माझी अपेक्षा आहे. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात तटकरेंचा बिनविरोध निवड त्या संदर्भात तटकरेंना विचारणा केली असता ते म्हणाले की उदय सामंतांचे फार मोठे उपकार माझ्यावरती आहेत. त्यांना माझा काय संबंध? की ज्या दिवशी उमेदवार अर्ज भरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की 4 तारखेला गुलाल उधळला जाईल. तर ते म्हणाले की मला मी पुन्हा एकदा स्पष्ट पद्धतीनं सांगतो, महेंद्र दळवी साहेबांच्या मुलीने कन्येनं जो फॉर्म भरलेला होता तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही मागं घेण्यामध्ये यशस्वी झालो. पण जे सन्माननीय उमेदवार इथनं मागे गेले त्यांचा माझा काडीमात्रही संबंध नाही. आणि मी आजही सांगतो की त्यांना मागं जायची गरज नव्हती, ते 15-20 मतामध्ये राहिले असते. त्याच्यामुळे एवढी एफर्ट्स त्यांच्यावर कुणी घेतली मला माहीत नाही आणि त्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मी नव्हतो हे मी स्पष्ट पद्धतीनं सांगतो. ते पण आम्ही त्यांना विचारलं की सामंतांनी सांगितलं की घेतलं माघार घेऊन त्यांना फार मोठं महत्त्व दिलं. म्हटलं महत्त्व देण्याची गरज नव्हती, ज्यांनी मागे घेतली त्यांना. ते म्हणाले मी काय ते ऐकलं नाही किंवा वाचलं नाही, त्यामुळे मी आज परत सांगतो ना, पुन्हा एकदा मी सांगतो, तटकरे साहेबांबद्दल मला नितांत आदर आहे. ते पालकमंत्री असतानाच आम्ही राजकीय कारकीर्द करायचो. पण कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ही स्वराज्य संस्थेची निवडणूक करत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये रायगडच्या पालकमंत्रीपदाची चर्चा झाली. मी त्या बैठकीला होतो. या सगळ्या चर्चांती महेंद्र दळवी साहेबांच्या कन्येनं फॉर्म जो मागं घ्यायचा होता त्या संदर्भामध्ये आदल्या दिवशी हा फॉर्म मागं घेतला गेला. पण तो फॉर्म त्या दिवशी मागं घ्यायला घाई का होती हे मला दुसऱ्या दिवशी कळलं. त्याच्यामुळं इथल्या उमेदवारानं जो फॉर्म मागं घेतला त्याच्याशी माझा सुतरामही संबंध नाही. आणि मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे की माझ्या मतदारसंघातला एखादा असा फॉर्म मागं घेत असताना मला विचारलं पाहिजे होतं, माझ्याशी चर्चा केली गेली पाहिजे होती. याच्यामध्ये कार्यकर्त्यांचा मॉरल डाऊन होतो. म्हणजे मी काय महायुतीच्या विरोधात काय करणार नाही, पण एखादा उमेदवार बिनविरोध करत असताना मला सांगितलं असतं, मी काय नको म्हटलं असतं. पण ज्या लोकांनी त्या व्यक्तीच्या विरोधामध्ये 5 वेळा मला मतदान केलं, 5 वेळा माझ्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली, त्या लोकांना कन्व्हिन्स करायला पाहिजे ना. उद्या मी आमदार होणार म्हटल्यानंतर ताबडतोब ती सिस्टीम उरकून घ्यायची हे मला काहीच माहीत नव्हतं. आणि मी आजही मी रेकॉर्डवर सांगितलं तुमच्या, पण हे पण सांगितलं की तटकरे साहेबांबद्दल नितांत मला आदर आहे, परंतु ह्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो आणि मला कोणी घेतलं पण नाही. ते का घेतलं नाही हे त्यांनाच विचारलं पाहिजे. मला माहिती सर तुमचे त्यावेळेला नाही घेतलं, पुढे पक्षात सुद्धा नाही घेतलं. आपण पुढे विचार ते नाही घेतलं त्यांनाच विचारलं पाहिजे ना, ते कुठं पक्षात जाणार आहेत, काय जाणार आहेत, राष्ट्रवादीत जाणार आहेत का. तर सध्या कोणत्याही निवडणुका नसताना शिवसेनेने जोरदार मेळावे सुरू केले जिल्हा परिषद गट व्हायचे, पण काय संकेत हे मी आजच करत नाही. मी गेली 25 वर्ष माझ्या मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांच्या आणि जनतेच्या संपर्कामध्ये असतो. दर 6 महिन्यानं
आम्ही दर 6 महिन्यांनी लोकांना भेटायला जातो, त्यातलाच तो भाग आहे. सर, नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कोर्टाने शरण येण्यास सांगितलेलं आहे. ते मारहाण प्रकरणामध्ये डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरण. पण ते अटकेत आहेत ना. जामीन झाले. मग जामीन मला ते माहीत नाही. मला एवढीच माहिती होती त्यांना मॅजेस्टिक कस्टडी झाली होती, त्यांना पोलीस कस्टडी झाली होती, त्याच्यानंतर जामीन झाला हे पण मला माहीत नाही. काय कोर्टाच्या जे काय आदेश असतील त्या पद्धतीने होईल ना. उच्च न्यायालयाने त्याचा जामीन नाकारला. उद्या संपर्क पुकारला होता वैद्यकीय राज्याच्या सगळ्या डॉक्टर्सनी, पण तो जामीन फेटाळला, रद्द केला वरती मुंबई हायकोर्टाने. मला ते माहीत नाही. त्याच्यामुळे आताच बोलता बोलता म्हटलं की रायगडच्या पालकमंत्रीच्या याच्या संदर्भामध्ये आपली बैठक झाली असं म्हणतात. हो, झालीच ना. पण मग आता नेमकं भरतशेठ गोगावले मी भरतशेठ गोगावले साहेब आणि सुनील तटकरे साहेब यांची माझ्या ऑफिसमध्ये बैठक झाली. त्याच्यामध्ये सुनील तटकरे साहेबांनी समन्वयानं आणि भरतशेठ गोगावले साहेबांनी समन्वयानं काही गोष्टी करण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये आजही मी सांगतो ना, शिवसेनेचा एक शिवसैनिक म्हणून, नेता नाही शिवसैनिक म्हणून भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावे यासाठी मी ते 3 ते 4 वेळा माननीय फडणवीस साहेबांना देखील भेटलो, त्यांना देखील विनंती केली आणि रायगडचं पालकमंत्रीपद हे भरत गोगावलेंनाच द्यावं ही आमची ठामपणानं मागणी आहे. आता नेमका चेंडू कोणाच्या कोर्टात आहे? आता तिला सुटेल काय? नाही, याच्यामध्ये निर्णय सुनेत्रा वहिनींनी घ्यायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा या सुनेत्रा वहिनी पवार आहेत, इकडे देवेंद्रजी आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्या तिघांनी मिळून घ्यायचं आहे. म्हणजे मागाशी तर तुम्ही बोलला की मी या प्रोसेसमध्ये नव्हतो, विधान परिषद निवडणुकीच्या प्रोसेसमध्ये, पण असं बोललं जात होतं की रायगडमध्ये जी तडजोड झाली ती पालकमंत्री पद बदल्यात इथली निवडणूक बिनविरोध, असं काही वेळी चर्चा तुमच्या नाही, बिनविरोध होण्यासंदर्भात इथल्या उमेदवाराचा काय संबंध आहे? नाही, पण जी रायगडमध्ये जी झाली ना ती तडजोड होती. पहिली गोष्ट, महेंद्र दळवी साहेबांच्या कन्येचा फॉर्म जो मागे घ्यायचा होता ते आदेश माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केले आणि तो फॉर्म आदल्या दिवशी मागे गेला. विरोधातल्या युबीटीच्या उमेदवाराला आम्ही कसं काय सांगू शकतो मागे जा म्हणून? पालकमंत्री युबीटीचे नाही, पण पालकमंत्री आम्हाला, आम्ही युबीटीला कसं काय उद्धवजींना फोन करून सांगू शकतो? एक लक्षात घ्या, नाही, कोणाबरोबर करणार? युबीटी बरोबर. मी सांगितलं ना दळवी साहेबांच्या बाबतीमध्ये जो काही गैरसमज झाला होता तो पालकमंत्री पदावरच झालेला होता. त्या संदर्भामध्ये तटकरे साहेबांनी तिथे निर्णय दिला होता. मुद्दा असा राहिला, त्या प्रोसिजरमध्ये मी होतोच ना. महेंद्र दळवींच्या कन्येचा फॉर्म आदल्या दिवशी विकास गोगावलेंनी 2:45 वाजता रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन मागे घेतला. दुसऱ्या दिवशी मी स्वतः परभणीच्या प्रचारामध्ये असताना मला मोबाईलवर बघायला मिळालं की युबीटीचे उमेदवार कसे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले, त्यांच्यावर कोण कोण होते, मग काय पत्रकार परिषद झाली, मग रात्री कोण कुठं विमानानं गेले, हे मला नंतर कळलं. आता नंतर फक्त मला अजून हे कळलेलं नाही ते आता भाजपमध्ये जातात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये जातात हे फक्त मला कळलेलं नाही. तो फॉर्म घ्यायच्या प्रोसिजरमध्ये मी नव्हतो असं म्हटलं. पालकमंत्री पदावर तडजोड होती का? म्हणजे जर का तटकरेंची निवडणूक बिनविरोध झाली तर त्याबद्दल बिनविरोध पालकमंत्री पद जागा सोडण्याचा बिनविरोधचा आणि काही नाही. जागा ज्यावेळी सोडली तर बघा आमची मतं किती होती? सगळ्यात जास्त आमची शिवसेनेची मतं होती. आम्ही नेतृत्व मानतो. देवेंद्रजींनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं की बाबा असा असा निर्णय आहे, शिंदे साहेबांनी आदेश दिला, आम्ही सगळे शांत झालो. आम्ही तयारी केली, कसं मतदान पडणार आहे, कशा पद्धतीनं पडणार आहे ह्याची सगळी तयारी केली. आणि अचानक मी परभणीला असताना कुठेही मला त्या प्रोसेसमध्ये विश्वासात घेतलेलं नव्हतं. मी ठामपणानं सांगतो ना, तुमच्या समोर सांगतोय. त्यामुळे त्या प्रोसिजरमध्ये कदाचित माझी आवश्यकता नसेल, त्याच्यामध्ये कुठं काय. पण सर आता डिले का होतो त्याच्यामध्ये पालकमंत्री पदाच्या विषयावर? पालकमंत्रीपद जाहीर करणं हे सर्वस्वी अधिकार माननीय मुख्यमंत्री महोदयांना असतात आणि मुख्यमंत्री महोदय योग्य वेळी निर्णय घेतील. आत्महत्या प्रकरणी आणि त्यांची मिसेस दोन्ही नॉट आहेत असं समजतं आहे. नाही, एखाद्या गुन्ह्याबाबत पोलीस तपास सुरू आहे, एखाद्या गुन्ह्याबाबत FIR दाखल झालेले आहेत. आता त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. त्याच्यामध्ये कोणी जरी असले आणि शेवटी जर FIR दाखल झाले त्याची माहिती माझ्याकडे आहे. कोकण साहित्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत झाली असते, तटकरे, दळवींची कन्या आणि बाळ, तर काय निकाल लागला? तुम्हीच सांगा ना. माझ्या तोंडातनं वदवून घेऊन ब्रेकिंग करण्यापेक्षा तुम्हीच सांगा.
संवाद करत झाला. तर दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते मुंबईमध्ये एकत्र येत आहेत. काय सांगा? दिल्लीला पाठिंबा कुठं? मुंबईत ना. दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा. पण आंदोलन दिल्लीत हा, आंदोलन आणि दिल्ली. पाठिंबा मुंबई. मुंबईत ना. मुंबईतून तर मुंबईत ना केवढा मोठा पाठिंबा आहे. ठीक आहे, ह्याच्यातनंच कळलं ना. आंदोलन दिल्लीला, पाठिंबा इकडून. आणि बरं किती दिवसानंतर? किती 22-25 दिवस झाले असतील ना. 22-25 दिवस झाले. सर उद्या खासगी डॉक्टरांचं म्हणजे आंदोलन आहे उद्या सकाळी पहाटे 6 ते दुसऱ्या दिवशी 6 पर्यंत. ते रमेश म्हात्रे प्रकरण. ते रमेश म्हात्रे प्रकरणामध्ये जी काय पोलीस कारवाई करायची आहे ती 100% केलेली आहे. शिवसेनेचे जरी ते नगरसेवक असले तर त्यांना कुणीही पाठीशी घातलेलं नाही. आमची भावना देखील रमेश म्हात्रेंच्या प्रसंगाबाबत प्रचंड तीव्र आहे. पण माझी विनंती आहे डॉक्टरांना की शेवटी डॉक्टर हा असा घटक आहे की ठीक आहे त्या बाबतीतला तो प्रसंग दुर्दैवीच आहे, त्याचं समर्थन कोणी केलं नाही. पण त्यांच्या हातनं अनेक जीव वाचत असतात आणि अशा संपातनं काही अडचणी निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मला देखील सगळ्या डॉक्टर लोकांना विनंती करायची आहे की शासनानं पूर्ण कारवाई करण्याचा त्या मात्रेवर निर्णय घेतलेला आहे. त्याच्यामुळं असा आंदोलनाचा पवित्रा घेऊ नये. SIRचं जे आता राज्यभरात काम आहे, त्यामध्ये विशेषतः असं दिसतंय की सत्ताधारी पक्षाचे BLO जे आहेत विशेष ते कार्यालयामध्ये बोलवत आहेत नागरिकांना. कदाचित कोकणात किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसलं नाहीये पण राज्यातल्या अनेक भागामध्ये दिसत आहे आणि त्यांच्याशी सगळ्या गोष्टी ज्या आहेत जी प्रोसेस आहे ती पूर्ण करतात. तुम्ही मंत्री आहात यावरती काही नाही, ह्याच्यावर माझा का विश्वास नाही तुम्हाला सांगतो. कारण BLA म्हणजे पक्षाचे जे BLA करायचे आहेत SIR मध्ये ते प्रत्येक पक्षाला मुभा दिलेली आहे ना करायला. आता रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त BLA कोणाचे आहेत तर शिवसेना पक्षाचे आहेत. 2 नंबरला BLA कोणाचे आहेत? भारतीय जनता पार्टीचे आहेत. मी आता कुठच्या पक्षाची नावं घेत नाही, त्यांचा सिंगल पण BLA नाही. ते तक्रार करण्याशिवाय पलीकडे काय करणार आहे? पण ते दिसतं असेल सत्ताधारी जे BLA आहेत ते बोलवतात पक्षाच्या कार्यालयामध्ये लोकांना. तर मुद्दा असा आहे, माझं म्हणणं त्याच्या पलीकडचं आहे. जर स्वतःची राजकीय ताकद आहे मग त्यांनी BLA द्यावेत ना. BLA ही जी सिस्टीम आहे ती BLO काही जर वेगळं करत असतील तर त्यांना जाब विचारण्यासाठीचीच आहे किंवा मदत करण्यासाठीचीच आहे. आता ज्यांच्या पक्षाचं अस्तित्व नाही, जे BLA देऊ शकत नाही, ते ह्या सगळ्या तक्रारी करतायत. आणि एखाद्या कार्यालय जिथं झालं असेल तर त्याचा क्रायटेरिया आपण पूर्ण महाराष्ट्राला लागू शकत नाही. आता माझ्या मतदारसंघामध्ये माझ्या माहितीप्रमाणे कालपर्यंत 67% मॅपिंग झालं. बरोबर आहे. रत्नागिरी मतदारसंघातली MIDC जर आपण बघितली, MIDC मध्ये गेले 5 टर्म फक्त 58% मतदान होते. पण काल ज्यावेळी आम्ही SIRच्या बाबतीमध्ये BLAंची मिटिंग घेतली आणि BLAंना फोन लावला तर त्यातली 30% लोक स्थलांतरित झालेली आहेत MIDCचे कर्मचारी असल्यामुळं. त्याच्यामुळे भविष्यामध्ये हा SIR झाल्यानंतर मिरजोळ्याच्या त्या बूथवर जे मतदान होईल ते 92-95% मतदान होणार. आम्ही जसं पर्टिक्युलरली SIRमध्ये आमचं आता माझ्या विधानसभा मतदारसंघाचे BLA 1 हे महेश महाप आहे. बरोबर आहे. आणि आमचे 352च्या अगेन्स्ट आम्ही 750 BLA केलेले आहेत. आम्हाला मतदारांची काळजी, आमची काळजी नाही. बरं, काल कोणीतरी मला सांगितलं काही ठिकाणी विकास कामावर काही कुठची एक वाढी होती म्हणून आम्ही मतदार यादीत नाव घालणार नाही म्हणून सांगितलं. मी स्वतः त्यांना कन्व्हिन्स केलं बाबा मतदान करू नका, मतदान आम्हाला घालू नका, पण मतदार यादीत तर नाव ना. त्याच्यामुळे SIRमध्ये कुठं जर असं होत असेल तर चौकशी करतील ना. पण मला असं वाटतं की रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा, रायगडमध्ये असं काय होत नाही. उलट जे BLO आजारी आहेत त्यांची आम्ही यादी बनवली. विचारायचं बंड्या शेठ पण आहेत, बाबू शेठ पण आहेत आणि आम्ही ती प्रशासनाला दिली की कोण अपंग आहे, कोणाच्या घरात कोणाला कॅन्सर झालेला, अशी यादी आम्ही बदलून घेतली BLOंना सहकार्य म्हणून. त्याच्यामुळे BLOंवर दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. निधी वाटपावरून सध्या पुणे महानगरपालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जय पवारांसमोर नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळते की योग्य निधी आम्हाला मिळत नाही. कोणासमोर? जय पवारांसमोर कालच्या बैठकीत, त्यांच्या बैठकीमध्ये की आम्हाला निधी मिळत नाही. आता राष्ट्रवादीच्या मिटिंगमध्ये मी कसं काय असतं. पुणे महानगरपालिकेमध्ये थम्पिंग मेजॉरिटीनं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. भारतीय जनता पार्टी हा मित्रपक्ष आहे. त्याच्यामुळं जय पवार साहेब असतील, पार्थ पवार साहेब असतील, मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील ना, किंवा सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री महोदयांशी बोलतील. मनसेच्या मेळाव्यामध्ये सुद्धा राजू पाटील यांनी रवींद्र चव्हाण आणि महायुतीवरती आरोप केलेले पाहायला मिळत आहेत.
एवढा मास दाखवू नका. तुमचे दादा रिक्षा चालवायचे तेव्हा आम्ही मर्सिडीतून फिरायचो असं तुम्ही टीका केली. काय 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 तुमचे दादा जेव्हा रिक्षातून फिरायचे तेव्हा आम्ही मर्सिडी घेऊन फिरायचो. कोण पूर्वी रिक्षातनं फिरायचं? मी पण पूर्वी एसटीतनं फिरायचो. हा रिक्षा चालवायचो सर. अरे पण कशासाठी? कोणाबद्दल बोलतो? रवीचं. हे बघा, कोणाच्या परिस्थितीवर राजकारणात बोलू नये. आणि हे देखील काही लोकांनी अभ्यास केला पाहिजे. ज्याची आपण पात्रता ठरवतो तो कधी ना कधी आपला जर बॉस झाला तर मग किती त्रास होतो. त्याच्यामुळे राजकारणामध्ये कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कोणाची आर्थिक परिस्थिती काय, कशाला बोललं पाहिजे ना. तत्वाशी भांडायचं. मी परवा देखील एका प्रसंगामध्ये सांगितलं की मला कोणाच्या घराण्याशिवाय किंवा घराण्याबद्दल किंवा त्यांच्यावर झालेल्या केसेसबद्दल मला विचारण्याची काही आवश्यकता नाही. मी रणांगणात घेऊन राजकारण खेळतो. त्याच्यामुळे हे आता ते रिक्षातनं फिरायचे, ते गाडीतनं काय फिरतात, हे असलं त्यांना लक्ष लावा.